नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 बिझनेस इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल 2025 म्हणजेच 6 मे 2025 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला अ एकूण 8 मार्क यायला आहेत. 8 प्रश्न असतील आणि 8 मार्क म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मार्क या ठिकाणी आहे. पहिला प्रश्न बघा, जगात सर्वप्रथम टिंबटिंब या देशाने सन 1928 पासून नियोजनाचा स्वीकार केला. ऑप्शन बघूयात अगोदर. अमेरिका, भारत, रशिया आणि इंग्लंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वप्रथम रशिया या देशाने 1928 पासून नियोजनाचा स्वीकार केला आहे, म्हणून त्याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. रशिया या देशानं सर्वप्रथम नियोजनाचा स्वीकार केला होता. ठीक आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न, टिंबटिंब हे नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अरविंद पनगारिया, डॉक्टर राजीव कुमार, निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदी. बघा, नीती आयोग जे आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान अध्यक्ष असतात. म्हणजेच जो व्यक्ती देशाच्या पंतप्रधान या पदावर काम करत असतात ते व्यक्ती नीती आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. म्हणून सध्या जे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे नरेंद्र मोदी आहेत, म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष देखील नरेंद्र मोदी या ठिकाणी आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नरेंद्र मोदी. ठीक आहे. जो कोणी व्यक्ती पंतप्रधान या पदावर कार्यरत असतील त्या व्यक्तीला नीती आयोगाचे अध्यक्षस्थान त्या ठिकाणी दिले जाते. पुढे बघा, ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक 3 बघा पुढे. भौगोलिक सीमा ओलांडून देशात आलेले भांडवल म्हणजे टिंबटिंब भांडवल होय. ऑप्शन बघा, विदेशी, देशांतर्गत, खंडांतर्गत आणि राज्यातील. प्रश्नामध्येच आहे बघा, सीमा ओलांडून जर म्हटले असतील तर त्याला साहजिकच आहे, आपण त्याला विदेशी भांडवल असं म्हणतो. ठीक आहे. सीमा ओलांडून असेल तर ते विदेशी भांडवल. ठीक आहे. आणि देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतलं जे भांडवल आहे त्याला आपण देशांतर्गत असं म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी. चौथा प्रश्न बघा, टिंबटिंब यावर्षी भारत सरकारने विदेशी गुंतवणुकीबाबतचे उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. बघा, 1975, 1995, 1991 आणि 2000. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण म्हणजे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 मध्ये 24 जुलै 1991 स्वीकारलं होतं. त्यामध्ये भारत सरकारने काय केलं, LPG ह्या ज्या संकल्पना आहेत, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, या 3 नवीन संकल्पना स्वीकारल्या होत्या. आणि म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक सी, 1991. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5. 1991 मधील भारतातील आर्थिक मंदीचे टिंबटिंब हे कारण आहे. ऑप्शन बघा अगोदर. इराक कुवेत युद्ध, राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता, अ आणि ब दोन्ही, आणि वरीलपैकी एकही नाही. बघा, 1991 मध्ये भारतात आर्थिक मंदी आली होती. त्यामध्ये इराक कुवेत याचं युद्धामुळे, त्याच युद्धामुळे वाढलेले तेलाचे दर आणि देशातील राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता ही दोन्ही देखील प्रमुख कारणे आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे दोन्ही आहेत, अ आणि ब. इराक कुवेत युद्ध, त्याचबरोबर राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, अ आणि ब दोन्ही. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न बघा या ठिकाणी. नवीन आर्थिक धोरणामुळे टिंबटिंब हा अनुकूल परिणाम झाला. आर्थिक संकटात वाढ, दारिद्र्यामध्ये वाढ, वृद्धी दरात घट आणि रोजगारात वाढ. बघा, नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळं आपल्याला ह्यातला एक परिणाम सांगायचा आहे. यामध्ये बघा, ज्यावेळेस नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं 1991ला, त्यामध्ये
LPG मॉडेल स्वीकारलं गेलं. LPGमध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण त्याच्यामुळं देशामध्ये आर्थिक व्यवहार वाढले. आर्थिक व्यवहार वाढले याचा अर्थ साहजिकच आहे आर्थिक उलाढाल वाढलं गेलं आणि त्याच्यामुळे रोजगार देखील वाढलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोजगारात वाढ. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा, अमेरिका, वॉशिंग्टन आणि इंग्लंड. बघा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. जिनिव्हामध्ये WTOचं मुख्यालय आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिनिव्हा. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8 ब्रिक्स संघटनेत. बघा ब्रिक्स संघटनेत टिंबटिंब, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. ऑप्शन बघा सुदान, ब्राझील, पाकिस्तान, भूतान. बघा ब्रिक्स ही जी संघटना आहे नाव कसं लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी ब्रिक्स, B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चीन, S फॉर साऊथ आफ्रिका. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिक्स ही संघटना आहे. म्हणूनच जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा याच्यामध्ये समावेश आहे ब्रिक्स. ठीक आहे. पुढे बघा आणखी काय प्रश्न बघूयात आपण जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे ठरतील. प्रश्न पहिल्यातलं ब जे आहे खालील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्काला आहे. 2 मार्कासाठी एक प्रश्न या ठिकाणी आहे. जागतिकीकरण आणि दुसरा प्रश्न विदेशी भांडवल. ठीक आहे. प्रश्न दुसरा टिपा लिहा कोणतेही 2, एकूण 6 मार्क आहेत. म्हणजे 3 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. विदेशी भांडवलाचे महत्त्व, भारतीय आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये आणि सन 1991च्या आर्थिक संकटाची कारणे. तिन्हीपैकी 2 आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे बघा दीर्घोत्तरी प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 नीती आयोग म्हणजे काय? नीती आयोगाचे कार्य स्पष्ट करा. 10 मार्काला तुम्हाला हा एकच प्रश्न लिहायचा आहे. आणि पुढे प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 12 मार्काला आहे. पहिला प्रश्न नवीन आर्थिक धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे जागतिक बँकेचे उद्देश व भूमिका स्पष्ट करा. बघा आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त लिहिता येईल तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयाचं बीकॉम थर्ड इयरचे पेपर आहे त्याचं आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.